सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता 103 अध्याय आणि 3 आणि 4 वचन या ठिकाणी आपण वाचूया। तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो, तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धारितो, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो। वाचलेलं वचन देव बाप आशीर्वादित करो। देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की देव आमच्या सर्व दुष्कर्माची म्हणजे वाईट कर्माची आम्हाला क्षमा करण्यासाठी सदा सर्व काळ तयार आहे आणि तो आमचा जीव नाशापासून वाचवण्यासाठी देखील तयार आहे। तो आमच्यावरती दया करायला, करुणा करायला तयार आहे आणि आमच्यावरती आम्हाला दया आणि करुणेचा मुकुट घालण्यासाठी देखील तयार आहे। आणि म्हणून आपण विश्वास ठेवूया आणि हा आशीर्वाद आपण घेऊया। आपण प्रार्थना करूया। पवित्र देवाचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांना आशीर्वाद दे, त्यांना चांगलं आरोग्य दे, त्यांचं काम आशीर्वादित कर, त्यांचं येणं आशीर्वादित कर, त्यांची प्रगती उन्नती कर आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर। त्यांच्या कुटुंबाचं तारण कर, त्यांच्या कुटुंबामध्ये मोठा चिन्ह चमत्कार कर, कारण त्यांनी प्रभू तुझ्या वचनावरती विश्वास ठेवलेला आहे। तुझं वचन ऐकत आहेत, पाहत आहेत, विश्वास ठेवत आहेत आणि त्यांनी तुझ्यावरती आशा धरलेली आहे। तू त्यांची आशा पूर्ती कर आणि तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव तू त्यांना दे। येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक, आमेन। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सर्व प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा। मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल। त्याचबरोबर माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्या आणि पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल। आमेन।